M1च्या PYQ सिरीजमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व करतो आहे की जर आपल्याला गिवन असेल y = a cos log x + b sin log x तर प्रूव्ह करायचं आहे एक जनरल डिफरन्शियल इक्वेशन आहे. यामध्ये ऑब्झर्व केल्यावर तुम्हाला समजणार की इथे n टाइम्स डिफरन्शिएट केलं आपण, सोबत आणखी दोनदा डिफरन्शिएट केलं आहे. म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी, फॉर्म्युला लावण्याच्या आधी आपण काय करणार, त्याला दोनदा डिफरन्शिएट करणार आहे. आपल्याकडे इक्वेशन ऑलरेडी आहे. इक्वेशन लिहितो मी. इक्वेशन आहे y = a cos of log x + b sin of log x. आता त्याला आपण दोनदा डिफरन्शिएट करतो. सो फर्स्ट डिफरन्शिएशन y1 = a तर कॉन्स्टंट आहे बाहेर. आधी कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, मायनस साईन, आतमधला लॉग एक्स आहे तसाच राहणार. नंतर लॉगचं डेरिव्हेटिव्ह ते होणार 1/x प्लस बी. आधी साईनचं डेरिव्हेटिव्ह ते झालं कॉस ऑफ लॉग एक्स, नंतर लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x. हे झालं तुमचं पहिलं डिफरन्शिएशन. एकदम सिम्पल आहे. दोघांमध्ये बघा एक्स कॉमन आहे, त्याला इकडल्या साईडला घेऊन आलो मी, तर x × y1 भेटलं. आणि इथे काय राहिलं बघा, b cos ऑफ लॉग एक्स आणि मायनस a साइन ऑफ लॉग एक्स. जास्त काही चेंज केलेलं नाही, फक्त काय केलेलं आहे, एक्स या साईडला घेऊन आलं, प्लसवाली टर्म आधी लिहिली, मायनसवाली टर्म नंतर लिहिलेली आहे. आपल्याला सांगितलं की दोनदा डिफरन्शिएट करायचं, तर डिफरन्शिएटिंग अगेन आणखी एकदा डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएटिंग अगेन, कारण की n+2 आहे, सो आपण त्याला दोनदा डिफरन्शिएट करणार. सो डिफरन्शिएटिंग सेकंड टाइम डिफरन्शिएट केलं. इथे आपण केलं फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, इथे सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट करणं. इथे आपल्याकडे दोन फंक्शन आहे, एक आहे u, एक आहे v. सो फर्स्ट फंक्शन कुठल्याला तरी u म्हणा, कुठल्याला v म्हणा. ठीक आहे, हा सपोज माझा फर्स्ट फंक्शन आहे आणि हा झाला दुसरा फंक्शन. ओके, डिफरन्शिएट करा. फर्स्ट फंक्शन x, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे y1चं डेरिव्हेटिव्ह y2 झाला, प्लस सेकंड फंक्शन म्हणजे y1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1च आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 × 1. सो y1 × 1 इक्वल्स टू, इथला डिफरन्शिएट करा. बी असाच आहे. आधी कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, मायनस साईन ऑफ लॉग एक्स, नंतर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. इथे मायनस. आता इथे बघा ए कॉन्स्टंट आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, कॉस लॉग एक्स आतमध्ये आहे तसंच, आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. परत बघा इथे दोन्ही साईडला मायनस आहे, मी थोडं लिहितो बरोबर याला. आता x × y2 प्लस y1. इथे हा झाला तुमचा मायनस b टाइम्स साइन ऑफ लॉग एक्स. इथे पण मायनस a टाइम्स कॉस ऑफ लॉग एक्स. दोघाला डिवाईडमध्ये काय आहे, x. त्या एक्सला इकडे घेऊन या आणि मायनस कॉमन काढून घ्या. x जर तुम्ही या साईडला घेऊन आले, तुम्हाला काय मिळालं, x × y2 प्लस y1 इक्वल्स टू, इथे मायनस कॉमन काढला, हा झाला तुमचा बघा a cos log x प्लस b sin log x. आता खास गोष्ट बघा काय येते, हा a cos log x आणि b sin log x बघा कुठे आहे, a cos log x b sin log x. ही कशाची व्हॅल्यू आहे, yची व्हॅल्यू. या इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, दिस इज नथिंग बट इक्वल्स टू y. आणि इथे बघा x × x² y2 प्लस x y1. याला आपण लेफ्ट साईडला घेऊन आलो, x² y2 प्लस x y1 मायनस y = 0. आता या इक्वेशनला आपण काय करणार, डिफरन्शिएटिंग n टाइम्स. सो डिफरन्शिएटिंग n टाइम्स. आता n टाइम्सला डिफरन्शिएट करतो आपण, सिम्पल आहे. एक रूल यूज करतो आपण. तो रूल कुठला आहे, तो आपला रूल आहे बाय लिबनिट्झ रूल. लिबनिट्झ रूल काय म्हणते की पहिल्या फंक्शनला n टाइम्स डिफरन्शिएट करा, दुसऱ्याला एकदाही करू नका. आणि मग हे डेरिव्हेटिव्ह काय करायचं, एक एक कमी करत जायचं, पहिल्या फंक्शनचं दुसऱ्या फंक्शनचं वाढवत जायचं. ज्याला n टाइम्स केलं त्याला एक कमी करून n-1 टाइम्स, ज्याला एकदा आपण नाही केलं त्याला एकदा डिफरन्शिएट करा. ठीक आहे, चला आपण सिम्प्लिफाय करू याला. सो n टाइम्स, तर पहिले आपण काय करणार आहे, x² y2 ला डिफरन्शिएट करणार आहे n टाइम्स, एक सेकंड, n टाइम्स प्लस नंतर काय
एक्स आणि y1ला डिफरन्शिएट करणार आहे n टाइम्स आणि नंतर yला डिफरन्शिएट करणार आहे आपण n टाइम्स. ठीक आहे, इक्वल्स टू 0. आता त्याला डिफरन्शिएट स्टार्ट करा. लेबनिज रूल अप्लाय करणार आहे आपण डिफरन्शिएशनसाठी. चलो फर्स्ट चला वायचं n टाइम्स डिफरन्शिएशन काय होणार, ऑलरेडी 2 होता, n टाइम्स केला तर n+2 झाला, x² तसाच राहिला. ओके, नेक्स्ट परत याचं डेरिव्हेटिव्ह 1ने कमी केला तर हा झाला n+1. याचं डिफरन्शिएशन काय होणार 2x आणि याच्यासोबत मल्टिप्लायला असतो n प्लस, तर परत डिफरन्शिएट करा, त्याला डेरिव्हेटिव्ह 1ने कमी केला तर हा n झाला, 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 आणि n सोबत n-1/2 फॅक्टोरियल आला आपल्याला. ठीक आहे, हे झालं. आता याच्यासमोर आपण डिफरन्शिएट केलं तर 2चा डेरिव्हेटिव्ह काय होणार कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, तर हे समोरच्या सर्व टर्म काय होईल 0. हे झालं आपलं या पहिल्या टर्मचं n टाइम्स डिफरन्शिएशन. आता सेकंड टर्मचं करूया. सो प्लस सेकंड टर्मचं डिफरन्शिएशन काय करणार आहे, आधी y1चं n टाइम्स डिफरन्शिएट केलं तर n+1 झाला, x तसाच राहिला, प्लस नेक्स्ट n टाइम्स 1ने डेरिव्हेटिव्ह कमी केला तर nच राहिला आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. याच्यापेक्षा आणखी डिफरन्शिएट केलं तर काय होणार, ऑब्वियसली 0 होईल तो. आणि शेवटी हा yn = 0. आता त्याला थोडं आपण सिम्प्लिफाय करू. बघा सिम्प्लिफिकेशनमध्ये x² yn+2 भेटला, प्लस इथे काय झालं 2nx yn+1. ओके, इथे बघा मल्टिप्लाय, हे 2 आणि 2 कॅन्सल झाला, त्याला आतमध्ये मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय भेटणार yn × आणि हा झाला -n, सो -yn × n. ठीक आहे, yn × n. ओके, इथे चला परत सॉल्व करा. इथे समोर सेकंड काहीतरी राहिलं असेल असं वाटतं मला. हां बघा, इथे एक मायनस साईन सुटली, हे मायनस आहे, हा इकडे आल्यावर प्लस होईल. बघा किती छोटीशी चूक पण पूर्ण क्वेश्चन चुकू शकते. इथे पण काय प्लस आहे, इथे पण काय आहे प्लस आहे. ओके, इथे पण हे तर मायनस ठीक आहे. ओके, पुढे याला मल्टिप्लाय करा आतमध्ये, तर हा झाला मल्टिप्लिकेशन x टाइम्स yn+1 प्लस nyn आणि प्लस yn = 0. आता बघा जे सिमिलर टर्म्स आहे कुठल्या कुठल्या, तशी इथे n+2ची एकच टर्म आहे, तुम्हाला ऑलरेडी जी आहे तीच भेटली आहे की x² × y ऑफ n+2 प्लस, आता n+1ची टर्म चेक करा, ही n+1ची टर्म आहे, इथे पण n+1ची टर्म आहे, इथे पण x आहे, इथे पण x आहे. काय बाकी राहिलं फक्त आतमध्ये, इथे 2n आहे, इथे 1 राहिला आणि बाहेर काय आहे x × y n+1. ठीक आहे, नंतर हे nyn प्लस आहे, nyn मायनस आहे, कॅन्सल. आता या 2 टर्म राहिल्या, याच्यामध्ये काय राहिलं आहे फक्त बघा yn कॉमन निघाला तर इथे n² राहिला, इथे 1 राहिला आणि हा yn = 0. बघा आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. एकदा चेक करून घ्या की x² yn+2 2n+1 2n+1x आणि n² + 1 yn, हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आपण म्हणू शकतो हेन्स प्रूव्ड.